केंद्र सरकारनं पाम तेलावरच्या आयातीवरचा कर कमी केला नसता तर शेतकऱ्याला आपला सोयाबीन हमी भावापेक्षा किमान 1000-1200 रुपये कमी दराने विकावा लागला असता। म्हणजे आज हा जो तोटा झालेला आहे शेतकऱ्याचा, त्याला केंद्र सरकारचं धोरण जबाबदार आहे। 15 दिवसाच्या आत जर का विमा कंपन्यांनी विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले नाही तर मुंबईच्या त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये घुसल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। सोयाबीन उत्पादकांचं पार वाटोळ झालं आहे, अर्थात त्याला जबाबदार केवळ आणि केवळ सरकारचं धोरण राहिलेलं आहे। जर केंद्र सरकारनं पाम तेलावरच्या आयातीवरचा कर कमी केला नसता तर शेतकऱ्याला आपला सोयाबीन हमी भावापेक्षा किमान 1000-1200 रुपये कमी दराने विकावा लागला असता। म्हणजे आज हा जो तोटा झालेला आहे शेतकऱ्याचा, त्याला केंद्र सरकारचं धोरण जबाबदार आहे। गाजावाजा करून सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू केली, परंतु नोंद केलेल्या सगळ्या शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झाली नाही। 15 दिवस शेतकऱ्यांना रांगेत उभा राहावं लागलं। मात्र व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा 7-12 गोळा करून 10 चाकी ट्रक मधनं सोयाबीन आणला, त्याची खरेदी मात्र लगेच झाली। नोंदणी केलेले शेतकरी तसेच वंचित राहिले। कधी बारदार नाही, कधी कर्मचारी नाही, कधी साठवायला जागा नाही, अशी वेगवेगळी कारणं सांगून शेतकऱ्याचा माल कमीत कमी कसा खरेदी होईल हे बघितलं आणि केंद्र सरकारनं दिलेली तारीख संपल्यानंतर सोयाबीन खरेदी थांबली। हे कमी होतं म्हणून की काय, नाफेडनं खरेदी केलेला सोयाबीन विक्रीसाठी काढला आणि सोयाबीनचे भाव अजून बाजारामध्ये पडले। म्हणजे सोयाबीन उत्पादकांची अवस्था ही आई जेवायला घालत नाही, पीक पाकून देत नाही, अशा प्रकारची अवस्था झाली। दिवसापूर्वी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली की शेतकऱ्यांनी आता कर्जमाफीची वाट बघू नये, 31 मार्चात कर्ज भरावे। खरं तर गेली अनेक वर्ष अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत, त्यांना राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल खडानखडा माहिती असताना त्यांच्या महायुती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्याद्वारे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 7-12 कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं। त्या आश्वासनाचं काय झालं? खोटं आश्वासन का दिलं? शेतकऱ्यांचा विश्वासघात का केला? या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागेल। त्यांच्या या भूमिकेमुळं, सरकारच्या या भूमिकेमुळं राज्यातल्या 45 लाख कर्जदार शेतकऱ्यापैकी 23 लाख कर्जदार शेतकरी थकबाकीदार झालेले आहेत। त्यांना बँकांच्या नोटीस आलेल्या आहेत। त्यांना वेळेत कर्ज भरल्यामुळं ते 6% व्याज सवलत मिळते, तीही मिळत नाही। एवढं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। एका बाजूला हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकरी शेतीमाल विकायला लागलेला आहे, दररोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं सरकार क्रूरपणानं शेतकऱ्यांच्या बरोबर वागत असेल। शेतकऱ्याच्या हक्काचा विमा सुद्धा त्याला मिळत नाही। खरीप संपून 3 महिने झाले तरी अजून विमा मिळत नाही, रब्बीचा तरी पत्ताच नाही। तेव्हा 15 दिवसाच्या आत जर का विमा कंपन्यांनी विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले नाही तर मुंबईच्या त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये घुसल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। राजकीय पक्ष लबाड आहेत, मतं घेण्यासाठी आणि निवडणुकीसाठी त्यांना शेतकरी पाहिजे आणि निवडणुका संपल्यानंतर शेतकऱ्यांना ते विसरतात। आम्ही पहिल्यापासून गेल्या अनेक वर्षापासून अनेक सरकारं आली आणि गेली, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने लढतो आहोत आणि आमची लढाई कायम राहणार। बच्चू कडूही त्यातलीच आहे। जे आता शेतीतच त्या संदर्भात आमच्या चर्चा चालू आहे। आजच माझी आणि बच्चू भाऊंची भेट झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला या सगळ्यांनी एकत्रित उभा केलेलं एक आंदोलन दिसेल।